നമസ്കാരം, നമസ്തേ. നമ്മൾ സ്പിരിച്വൽ അനാട്ടമിയിൽ प्रपन्ना स्टेट ആണ് ഇപ്പോൾ कंटिन्यू ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. हम प्रपन्ना स्टेट के बारे में अब डिस्कस कर रहे हैं. प्रपन्ना स्टेट माने आठवां चक्र, 8th चक्र. अब प्रपन्ना स्टेट एല്ലാം ഒരു ट्रांसिशनल स्टेट ആണ്. प्रपन्ना स्टेट सब कुछ बदलने का एक कंडीशन है, क्योंकि अभी तक अहंकार, हमारा अहम का भाव, वो सब हमारा काम करते, उससे हम काम करते थे. നമ്മൾ പ്രപന്ന സ്റ്റേറ്റ് വരെ എല്ലാം ഞാനെന്നുള്ള ഭാവമാണ് പ്രവർത്തിച്ചിരുന്നത്. परब्रह्मांड मंडल तक अहम का भाव है. ऐसा कि हमको मास्टर से जो ग्रेस मिलता है, मास्टर से जो प्राणाहुति मिलती है, वो हमारे अंदर से दुनिया या प्रपंच सृष्टि करता है और हम उसको हम कंट्रोल करते हैं. നമുക്ക് മാസ്റ്ററിൽ നിന്ന് ലഭിക്കുന്ന പ്രാണാഹുതി അത് നമ്മുടെ ഉള്ളിലൂടെ മനസ്സിൻ്റെ രൂപത്തിൽ പ്രവഹിച്ചിട്ട് മാറ്ററായിട്ട് പ്രപഞ്ചങ്ങൾ ഉണ്ടാക്കണം. നമ്മൾ മാറ്റർ कंट्रोल ചെയ്യണം. हम ऐसे बहुत स्टेट्स में हमारे यूनिवर्स को कंट्रोल करते हैं. हम हमारे फैमिली का कंट्रोल करने का श्रम करते हैं, बॉडी का, ये सब यूनिवर्स ही है. उसके ऊपर वर्ल्ड का कंट्रोल, ब्रह्मांड मंडल आ गया, उसके ऊपर प्रपंचों का, यूनिवर्स का कंट्रोल, वो सब मैं ही हूँ. നമ്മൾ ഓരോ ഘട്ടത്തിൽ ആദ്യം ശരീരം, ഞാനാണ് ശരീരം, പിന്നെ ഞാൻ, കുടുംബം, രാജ്യം, ലോകം, പ്രപഞ്ചങ്ങൾ, ऐसे हम अभी तक अहम का भाव था. पर जब हम ट्रांसिट करते हैं, जब हम प्रपन्ना स्टेट की तरफ पहुंचते हैं, ये अहम का भाव उनके भाव, मास्टर का भाव से ऐसे बदल जाता है, उसमें बदल जाता है. നമ്മുടെ ഞാനെന്നുള്ള ഭാവം അദ്ദേഹം എന്നുള്ള ഭാവമായിട്ട് പരിണമിക്കുകയാണ്. अब तक हम हमारे डिसीजंस लेते थे, हमारा जो नॉलेज था उसके हिसाब से हम काम करते थे. നമ്മൾ ഇതുവരെ പ്രവർത്തിച്ചത് നമ്മൾക്ക് ഉള്ള അറിവുകൾ വെച്ചിട്ടായിരുന്നു. हमने जो जो पढ़ा है या सुना है, एक्सपीरियंस किया है, यही हमारे जीवन ऐसे कंट्रोल करता है अभी तक. जब परब्रह्मांड मंडल तक अभी तक हम हमारे भूतकाल का जो नॉलेज है उस पर हम ആശ്രയ करते थे. നമ്മൾ പരബ്രഹ്മാണ്ഡ മണ്ഡൽ വരെ നമ്മൾ ഉണ്ടായിട്ടുള്ള അറിവുകൾ, അത് നമ്മുടെ മാത്രമല്ല ലോകത്തിലുള്ള എല്ലാ അറിവുകളും വെച്ചിട്ടാണ് നമ്മൾ പ്രവർത്തിച്ചത്. हम शास्त्रों पर आश्रय करते हैं, हम जो स्कूल में पढ़े हैं या हमारे पूर्वजों ने हम बोला है, उन सब हम आश्रय करते हैं. നമ്മൾ ഇതുവരെ ആശ്രയിക്കുന്നത് ആ നോളജാണ്. അപ്പോൾ ആ നോളജിൻ്റെ സങ്കരനാണ് നമ്മൾ ചിത്തിലേക്കും सरस्वती पॉइंट और वो पैशन पॉइंट बोलते हैं ना, ये सब हमारा जो नॉलेज है, ये दुनियाओं को मैनेज करने के लिए जो नॉलेज अभी तक है हमारे सबकॉन्शियस में, हमारे उपबोध में जो नॉलेज है वो हम യൂസ് करते थे. നമ്മൾ ഇതുവരെ അങ്ങനെയാണ് യൂസ് ചെയ്തത്. അപ്പോൾ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുകയാണെങ്കിൽ നമുക്കൊരു ഉള്ളിലേക്ക് ശ്രദ്ധിക്കും, നമ്മൾക്കത് ശരിയാണോ തെറ്റാണോ. हम जो हम इधर देखते हैं, हमारे ऑब्जर्वेशंस लेते हैं, हम अंदर झांकते हैं, झांक के देखते हैं कि ये मेरे पूर्वजों का जो बोला है वो करेक्ट है, शास्त्रों के हिसाब से करेक्ट है. करेक्ट नहीं तो हम उसको इनकार करते थे. അപ്പോൾ അങ്ങനെയാണ് നമ്മൾ ലോകത്തിൽ നയിക്കുന്നത്. പക്ഷേ നമ്മൾ സ്പിരിച്വലി പ്രോഗ്രസ് ചെയ്യുമ്പോൾ, സ്പിരിച്വലി പ്രോഗ്രസ് ചെയ്യുന്ന നമ്മുടെ ഉള്ളിലുള്ള സംസ്കാരങ്ങൾ അൺവൈൻഡ് പ്യൂരിഫൈ ചെയ്യണം, ചിത്തിലേക്ക് പ്യൂരിഫൈഡ് ആവണം. जब हम आध्यात्म में प्रोग्रेस करते हैं तो हमारे अंदर संस्कार है ना जो प्यूरिफाई होता है, हमारे प्यूरिफिकेशन जो सफाई होती है, वो मास्टर का जो प्राणाहुति है वो सीधा हमसे बहने को देता है. അപ്പോൾ നമ്മുടെ ഉള്ളിലൂടെ ആ പ്രാണാഹുതിനെ അതേപോലെ തന്നെ ഒഴുകാൻ അനുവദിക്കുന്നു. अब तक जो मेरी चिंताएं अहंकार से आता था, अब उनकी चिंताएं में मुझसे फ्लो हो जाता है. ഇതുവരെ ഞാൻ എൻ്റെ ചിന്തകൾ ചിന്തിക്കുന്നതിന് പകരം ഇപ്പോൾ ഇനി മാസ്റ്ററുടെ ചിന്തകൾ, हायर थॉट है नो जो वो हमसे बहने लगता है. भगवद गीता में भगवान श्री कृष्ण अर्जुन को अंत में बोलते हैं, यथेच्छसि तथा कुरु, तुम सोचो और ऐसे जो तुम्हें अच्छा लगे वो करो, जो तुम्हारी इच्छा है ऐसा करो. അപ്പോൾ ഭഗവാൻ ശ്രീകൃഷ്ണൻ അർജുനോട് അവസാനം പറഞ്ഞത്, യഥേച്ഛസി തഥാ കുരു, നിനക്ക് മനസ്സിലായതിൽ നീ മനസ്സിലാക്കിയിട്ട് ചെയ്യും. तब भगवान से अर्जुन जो क्या बोलते हैं, करिष्ये वचनम तव, मैं आपका ही आप जो करे वो ही निभाऊंगा, ഞാൻ അങ്ങ് പറയുന്നതിനെ കേൾക്കുള്ളൂ. ഇതാണ് ശരണാഗതൻ്റെ ഭാവം. यही हमारा सरेंडर का भाव है कि मास्टर हम तुम्हें डिसीजन दे देता है, तब पर हम बोलते हैं मुझे डिसीजन नहीं है, आप ही, आपका ही डिसीजन मेरा डिसीजन, डिफरेंस नहीं है. वही है आपका ही डिसीजन है.
അപ്പോൾ നമ്മുടെ नॉलेज വേറെ ലെവലിലേക്ക് മാറും. हमारा जो ज्ञान है, नॉलेज है, डिफरेंट लेवल में आता है. हमारा क्लैरिटी बदल जाता है. अब तक जो हम बोलते थे विवेक बोध, जो सच है जो झूठ है, ये धर्म है अधर्म है, इसके बारे में हम सोचते थे. इधर हम चिंतित ഇത് ശരിയാണ് ഇത് തെറ്റാണ് ധർമ്മമാണ് അധർമ്മം, इसके हिसाब से हम डिसीजन लेते थे. ये जो धर्म अधर्म सत्य असत्य का जो डिसीजन है वे भी हमारे एक्सपीरियंस से भी लेते हैं. जो हमने पढ़ा है वो सच है तो हम स्वीकार करते हैं, नहीं सच है तो नहीं स्वीकार करते. നമ്മൾ അങ്ങനെയാണ് ഇതുവരെ ഉണ്ടായിരുന്നത്. പക്ഷെ നമ്മൾ ഇതുവരെ മനസ്സിലാക്കിയാൽ നല്ലത് ഏതാണ് ചീത്തയാണ് ധർമ്മം ഏതാണ് अधर्म ഏതാണ് അത് നമ്മൾ ചിന്തിക്കും. पर जब प्रपन्ना स्टेट में जाते हैं ना तब हमारा धर्म अधर्म चिंता जाता है. जो वे बोलते हैं वो उनसे जो आता है वही धर्म है. അദ്ദേഹത്തിൽ മാസ്റ്ററിൽ നിന്ന് നമ്മുടെ ഇന്നർ മാസ്റ്ററിൽ നിന്ന് എന്താണ് വരുന്നത് वही सच्चा डिसीजन है. हमारा जजमेंट स्टॉप हो जाता है. इतना क्लैरिटी हो जाता है कि हम इतना पेशेंटली वेट करते हैं कि जो मास्टर की चिंता, मास्टर का सच्चा चिंता है वो मुझसे बहने के लिए हम रेडी हो जाते, तैयार हो जाते हैं. നമ്മൾ അത്ര സമാധാനം ക്ഷമയോടെ വെയിറ്റ് ചെയ്യുന്നു. മാസ്റ്ററുടെ തീരുമാനം നമ്മളിലൂടെ ഒഴുകാൻ വെയിറ്റ് ചെയ്യുന്നു. हमारा जो वेटिंग है ना, क्षमा से जो वेट करते हैं वही हमको इतना क्लैरिटी देता है, वही विजडम हो जाता है. जो नॉलेज अभी तक था वो विवेक बोध विजडम बन जाता है. ഇതുവരെ നമുക്ക് നോളജ് അറിവായിരുന്നു, ഇതിനി विवेक बोधമാണ്. मैं एक काम जानता हूँ, मैं करना मुझे पता है, पर क्या करना है या नहीं करना है वो मेरा डिसीजन नहीं है. നമുക്കൊരു കാര്യം ചെയ്യാം എന്നറിയാം, ഇതുവരെ നമ്മൾ പഠിച്ച കാര്യങ്ങൾക്ക് അറിയാം ഇതാണ് ശരി, പക്ഷേ അത് അങ്ങനെയാണോ ചെയ്യേണ്ടത് ആ തീരുമാനം നമുക്കറിയില്ല. कभी कभी ऐसा होता है कि हम सोचते हैं कि ये ठीक है, ऐसा ही करना है, पर बाद में पता चलता है कि ऐसा करना ही करना था. അല്ലേ, അങ്ങനെ കുറേ കാര്യങ്ങൾ നമ്മളൊരു കാര്യം ചെയ്യുമ്പോൾ നമ്മൾ വിചാരിക്കും ഇതാണ് ശരി, ഇതുവരെ ഞാൻ പഠിച്ചത് ഇങ്ങനെയാണ്, പക്ഷേ അത് കഴിയുമ്പോൾ മനസ്സിലാവും അങ്ങനെയല്ലായിരുന്നു ചെയ്യുന്നത്. अगर एक उदाहरण देता हूँ, अगर एक पेशेंट आके डॉक्टर से पूछता है मेरी बीमारी ऐसे ठीक हो जाएगी, मैं क्या ठीक हो जाऊँगा, अगर उसको कुछ ऐसा बीमारी है जो कभी भी ठीक नहीं हो जाएगा, उनसे क्या बोलना है. हमारे ऑर्डिनरी लेवल में, नॉलेज में लेवल में हम बोलेंगे कि जो मैंने पढ़ा है, जो अभी तक इसका कोई ट्रीटमेंट नहीं है, ऐसे ही बोलेंगे अല്ലേ. അങ്ങനെയല്ലേ നമ്മൾ പറയുക ഇതിന് യാതൊരു ട്രീറ്റ്മെൻറ്റും ഇല്ല, ഇത് ചികിത്സയില്ല. പക്ഷേ विजडम क्या बोलता है, जब हम मास्टर से कनेक्ट होता है तो हमारा डिसीजन बदल जाता है, हमारे अंदर से प्रेम होता है. हम जानते हैं कि ये ठीक नहीं होगा, पर ये नॉलेज अब यूज़ करना अच्छा नहीं है. वे उससे बोला ये बोला तो वो इतना डिप्रेस्ड हो जाएगा, उसके लाइफ में इतना डिप्रेस्ड हो जाएगा वो आगे भी नहीं जा सकता, कभी भी वो सुसाइड भी कर लेगा. अല്ലേ, നമ്മളിപ്പോൾ അങ്ങനെ ഒരാളോട് ഇങ്ങനെ പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ ചിലപ്പോൾ പോയി സൂസൈഡ് ചെയ്യും. ये नॉलेज यूज़ करना है तो हमारा कन्फ्यूजन स्टॉप हो जाता. तब तक हमें कन्फ्यूजन बोलना है या नहीं बोलना है, ये कन्फ्यूजन था हमारे. जब प्रपन्ना स्टेज में है कन्फ्यूजन नहीं है, प्रपन्ना स्टेज में कन्फ्यूजन नहीं है. लेट दाई विल बी डन ऐसे बोलते हैं, आपकी इच्छा है जो वो ही हो जाए. जब भगवान बोलते हैं कि यदेच्छी से तदा कुरु, हम बोलते हैं आप जो इच्छा करते हैं वो होगा. അപ്പോൾ ഇതാണ് ഡിഫറൻസ്. ഇതുവരെ മാസ്റ്റർ പറഞ്ഞത് അങ്ങ് നിങ്ങൾ ഇഷ്ടപ്പെടുന്ന മനസ്സിലായ രീതി ചെയ്യൂ, നമ്മളെന്താ പറയുക എനിക്ക് അറിയില്ല അങ്ങ് ചെയ്യൂ. ऐसा नहीं कि मैं कुछ नहीं जानता, मैं सब कुछ जानता हूँ, पर मुझे पता है कि मेरा नॉलेज परिमित है, लिमिटेड है, इसलिए इसके ऊपर मास्टर का जो नॉलेज है, प्रेम है, उसका काम करे तो वो सच्चा नॉलेज बन जाएगा. अതാണ് प्रपन्ना സ്റ്റേറ്റിൻ്റെ अद्भुतम, यही है क्लैरिटी. आज हम डिस्कस करेंगे ये जो 8th पॉइंट है, 8th पॉइंट और 3rd पॉइंट एक ही जैसा है, क्वालिटी एक ही जैसा है. उसका सेंट्रल एलिमेंट फायर है, फायर एलिमेंट अग्नि चक्र, अग्नि एलिमेंटाണ്. അതിൻ്റെ സ്വഭാവം പ്രേം, ലവ് और कंपैशन. और എയർ എലിമെൻറ്റ് ക്ലാരിറ്റി, വിവേക്. അപ്പോൾ ക്ലാരിറ്റി, വിവേകബോധവും മനസ്സിൻ്റെ ക്ലാരിറ്റിയും പ്രേമവും, അത് 8th സ്റ്റേറ്റ് പ്രപന്ന സ്റ്റേറ്റിൻ്റെ സ്വഭാവമുള്ള സമാധാനം, പീസ്. ഇത് തമ്മിൽ നമ്മൾ യോജിപ്പാണ്. प्रपन्ना स्टेट का सच्चा क्वालिटी है पीस. हम पीसफुल हो जाते हैं, मुझे कुछ करना है, मैं वेट करता हूँ, काम उनसे होगा, मैं तैयार रहना है बस. എനിക്കൊന്നും ചെയ്യേണ്ട ആവശ്യം, ഞാൻ റെഡിയായിട്ട് തയ്യാറായിട്ട് സമാധാനമായിട്ടിരിക്കുന്നു, ഒരു ടെൻഷനും ഇല്ല. കാരണം എന്താ വേണ്ടത് വെച്ചാൽ നടക്കും, പേടിക്കാനില്ല. തെറ്റാണോ ശരിയാണോ എന്ന് എനിക്കറിയില്ല. ऐसा कोई डिसीजन नहीं है वो ठीक है रॉन्ग है, ऐसा कुछ चिंता नहीं है. मैं वेट करता हूँ सम पीस होके बैठे कि जब भी उनका आदेश आता है मैं करता हूँ. അത് ചെയ്യുമ്പോൾ उनका डिसीजन होना चाहिए, क्लैरिटी से होना चाहिए. मेरा डिसीजन कभी नहीं आना चाहिए. जब भी
मुझे पता चलता है कि ये अहम का प्रॉब्लम आया है, तब मुझे कंट्रोल करना मुझसे कंट्रोल हो सकता है. നമ്മൾ എപ്പോഴൊക്കെയാണ് അഹം വരുന്നത് അപ്പോൾ തന്നെ നമുക്ക് മനസ്സിലാവും. अब ऐसा नहीं है, हमारा अहंकार जब काम किया है और प्रॉब्लम हुआ है तब उसके बाद ही हम पता चलेगा कि मैंने ठीक नहीं किया, ऐसा नहीं करना था അല്ലേ. നമ്മളിപ്പോൾ അങ്ങനെയാണ്, എന്തെങ്കിലും ചെയ്ത് കഴിഞ്ഞിട്ടാണ് ശരിയാണെന്ന് വെച്ച് ചെയ്ത് കുറച്ച് കഴിയുമ്പോൾ മനസ്സിലാവും അങ്ങനെ ചെയ്യാൻ പാടില്ലായിരുന്നു, തെറ്റായിരുന്നു, എല്ലാവർക്കും വിഷമമായി, എല്ലാവർക്കും വേദനയായി. मैंने इतने लोगों को दुख पहुंचाया, मैं ऐसा ही नहीं करना था. जैसे अशोक चक्रवर्ती थे, वो कलिंग युद्ध के बाद इतना दुखी हो गया, उसके बाद वे बदल गए. सुना है ना वो स्टोरी, सुना है. अशोक चक्रवर्ती सारा भारत को अपना बनाना चाहते थे, एक राज्य खाली उड़ीसा, कलिंग सेपरेट था. उसने उस कलिंग को आक्रमण किया और युद्ध में विजय प्राप्त किया, पर इतना दुख हो गया कि लाखों लोग मर गए, ലക്ഷക്കണക്കിന് ആൾക്കാർ മരിച്ചു കലിംഗ യുദ്ധത്തിൽ. അപ്പോൾ अशोक चक्रवर्ती उसका ऐसा सोचा कि इतने विजय में मुझे क्या मिला, अंदर इतना दुख पहुंच गया. അപ്പോൾ അതാണ് നമുക്ക് प्रपन्ना स्टेट എത്തുന്നതിന് മുമ്പ്, प्रपन्ना स्टेट पहुंचने के पहले ये जब करने के बाद हमको पता चलता है ठीक नहीं किया. प्रपन्ना स्टेट में ऐसा है कि करने के पहले ही मुझे पता चलता है कि ലെസൺ. അപ്പോൾ നമ്മളവിടെ അഹം പുറത്തേക്ക് വരുമ്പോൾ തന്നെ നമുക്ക് മനസ്സിലാവുന്നു. जब मेरा अहम बाहर आते तभी पता नहीं ऐसा नहीं करना है, मास्टर की तरफ टर्न करता है. अब वो टर्निंग धीरे धीरे परमानेंट हो जाए, तभी हम ब्राइटर वर्ल्ड में पूरा प्रवेश. अभी ब्राइटर वर्ल्ड के जो गेट में हम നമ്മൾ ബ്രൈറ്റർ വേൾഡിൻ്റെ ഗേറ്റിലാണ് നിൽക്കുന്നത്. कि सब मैं इधर नहीं देखता हूँ, इधर ही देखता हूँ डिस्टेंस. मैं इधर है, अभी डिस्टेंस है, वो जंक्शन है. अभी इधर कुछ देखता हूँ, मैं मास्टर की तरफ देखता हूँ, करना है नहीं करना है तो वो तू करो. ऐसे हमको पता ही चलता, हमको പെട്ടെന്ന് മനസ്സിലാവും. അപ്പോൾ ഇപ്പോൾ സ്റ്റാർട്ടിംഗ് में ही करेक्शन हम कर सकते हैं. ഇതാണ് പ്രപന്ന സ്റ്റേറ്റിൽ നമുക്ക് സംഭവിക്കുന്നത്. हमें आगे जाना है, उसके आगे क्या होगा धीरे धीरे हमको मेडिटेशन में पता चलेगा. അപ്പോൾ ഇന്ന് നമ്മൾ പ്രപന്ന സ്റ്റേറ്റിൽ സെൻട്രൽ ഈ ഫയർ എലിമെൻറ്റും എയർ എലിമെൻറ്റും അത് തമ്മിലുള്ള ഒരു ഹാർമോണിയാണ്. आज हम मेडिटेट करेंगे फायर एलिमेंट, प्रपन्ना स्टेट, वो 8वां चक्र, उधर का जो फायर एलिमेंट है और उसके एयर एलिमेंट में जो मेल होना चाहिए उसके बारे में हम मेडिटेट करेंगे. കണ്ണുകളടച്ച് शांतमाയിരിക്കൂ. आँख बंद करके शांत होके बैठिए. फर्स्ट पॉइंट में मेडिटेशन शुरू करेंगे. നമ്മൾ മെഡിറ്റേഷൻ തുടങ്ങുമ്പോൾ ഫസ്റ്റ് പോയിൻ്റാണ്. ഹൃദയത്തിലുള്ള ദിവ്യപ്രകാശത്തിൻ്റെ സ്രോതസ്സ് മനസ്സിനെ ആകർഷിക്കുന്നതായി അനുഭവിക്കൂ. ആ ദിവ്യപ്രകാശത്തിൽ ധ്യാനം ആരംഭിക്കൂ. हृदय में स्थित दिव्य प्रकाश का स्रोत मन को आकर्षित करते हुए महसूस कीजिए. उस दिव्य प्रकाश में ध्यान शुरू कीजिए. മനസ്സിൽ ചിന്തകൾ വരുന്നുണ്ടെങ്കിൽ മൃദുവായി അവഗണിക്കുക. ദിവ്യപ്രകാശത്തിൽ ധ്യാനം തുടരുക. अगर चिंताएं आती है तो धीमे से उनको इग्नोर कीजिए. दिव्य प्रकाश में ध्यान चालू रखिए. Please start meditation. പതുക്കെ തേർഡ് പോയിന്റിലേക്ക് ഷിഫ്റ്റ് ചെയ്യൂ. धीमे से थर्ड पॉइंट की तरफ श्रद्धा लाइए. തേർഡ് പോയിന്റ് ഫയർ एलिमेंट ആണ്. थर्ड पॉइंट അതേ क्वालिटीയാണ് एट्थ प्रपन्ना स्टेट. थर्ड पॉइंट का वही क्वालिटीज़ है, वही एलिमेंट्स है
8वें चक्र पे। अब अपनी श्रद्धा 8वें चक्र की तरफ लानी है. നമ്മുടെ ശ്രദ്ധ 8ാമത്തെ പോയിന്റിലേക്ക് കൊണ്ടുവരണം. पहले सफाई करेंगे. ആദ്യം ശുദ്ധീകരണമാണ്. സെൻറ്ററിൽ 8 പോയിൻറ്റ് സെൻറ്ററിൽ ഫയർ എലിമെൻറ്റ്, അവിടെ ശുദ്ധീകരണം നടക്കുന്നതായി അനുഭവിക്കും. 8 पॉइंट सेंटर में फायर एलिमेंट है, उधर सफाई हो रही है. ഇനി 4th പോയിന്റിലേക്ക് വരൂ. 4th പോയിന്റ് ജലചക്രാണ്. അവിടെ 9 o'clock പൊസിഷനിൽ ഫയർ എലിമെൻറ്റ്. 4th पॉइंट जल चक्र है, उधर 9 o'clock പൊസിഷൻ में ഫയർ എലിമെൻറ്റ്, അവിടെ ശുദ്ധീകരണം നടക്കുന്നതായി അനുഭവിക്കും. ഉദർ സഫായി ഹോ രഹി ഹൈ. इनी 5th पॉइंट. 5th पॉइंट वायु चक्र है, उधर 6 o'clock पोजिशन में फायर एलिमेंट है, उधर सफाई हो रही है. 5th पॉइंट वायु चक्र, അവിടെ 6 o'clock പൊസിഷനിൽ ഫയർ എലിമെൻ്റാണ്, ശുദ്ധീകരണം നടക്കുന്നതായി അനുഭവിക്കും. इनी 1st पॉइंट अर्थ चक्र. 1st पॉइंट भूमि चक्र है, उधर 3 o'clock पोजिशन में फायर एलिमेंट है, അവിടെ 3 o'clock പൊസിഷനാണ് ഫയർ എലിമെൻറ്റ്. ഉദർ സഫായി ഹോ രഹി ഹെ, അവിടെ ശുദ്ധീകരണം നടക്കുന്നതായി അനുഭവിക്കും. ഇനി 2nd पॉइंट. 2nd पॉइंट 12 o'clock पोजिशन फायर एलिमेंट ആണ്. 2nd पॉइंट में 12 o'clock पोजिशन. 2nd पॉइंट आत्मा पॉइंट है, 12 o'clock पोजिशन में फायर एलिमेंट है, उधर सफाई हो रही है, അവിടെ ശുദ്ധീകരണം നടക്കുന്നതായി അനുഭവിക്കും. भी वापस സെൻറ്റർ में आ जाइए. 3rd पॉइंट सेंटर. 8th पॉइंटिലേക്കാണ് നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കേണ്ടത്. 3rd पॉइंट में जब ध्यान करते हैं 8th पॉइंट की तरफ अटेंशन करना है. അപ്പോൾ ഇന്ന് ഫയർ എലിമെൻറ്റും എയർ എലിമെൻറ്റും, आज हम 3rd पॉइंट 8th पॉइंट के फायर एलिमेंट और एयर एलिमेंट के बीच में ഹാർമണി के बारे में മെഡിറ്റേറ്റ് करेंगे. ഇത് തമ്മിലുള്ള ഹാർമണീനെ പറ്റിയിട്ടാണ് നമ്മളിത് മെഡിറ്റേറ്റ് ചെയ്യുന്നത്. एथ पॉइंट का क्वालिटी है पीस. 8th पॉइंट ക്വാളിറ്റിയാണ് പീസ്. ആ സമാധാനത്തിൽ, ആഴത്തിലുള്ള സമാധാനത്തിൽ വിവേകബോധവും മനസ്സിൻ്റെ ക്ലാരിറ്റിയും സ്നേഹവും കരുണയും യോജിച്ച് हारमोनीलाവുന്നു. 8वां चक्र का जो क्वालिटी है शांति, विश्रांति, उसके डेप्थ में जाइए और विवेक बोध, मन की क्लैरिटी, प्रेम, करुणा, ये सब हार्मोनाइज होके मेल करके
Please start meditation. ഓക്കെ, മാസ്റ്ററുടെ അനുഗ്രഹത്താൽ ലഭിച്ചിട്ടുള്ള ഈ ക്വാളിറ്റീസ് മാസ്റ്ററുടെ സേവനത്തിനായി ഉപയോഗിക്കപ്പെടും. मास्टर की कृपा से जो क्वालिटीज़ आज मिला है मास्टर की सेवा में उपयुक्त होगा. ഈ സങ്കല്പത്തിൽ പതുക്കെ കണ്ണുകൾ തുറക്കും. ये संकल्प लेते हुए धीमे से आँख खोलिए.